नमस्कार शेतकरी मित्रांनो, निधुना या गावामध्ये आज आम्ही आलेलो आहे आणि इथं आमचे शेतकरी मित्र आहे. सर तुमचं नाव सांगा. दिनेश सुरेश राऊतराय, राहणार निधोना. या ठिकाणी आपण GS ॲग्रोचं ट्रीटमेंट घेतलेलं. या प्लॉटला पूर्ण GS ॲग्रोचं टोटल A to Z ट्रीटमेंट केलं आहे. दुसरं काहीच वापरलेलं नाही. याला जे वापरलेलं ते फक्त GS ॲग्रोचंच वापरलेलं. याच्यावर फवारणी घेतलेली नाही, कार्प्याची कोणतीच नाही. बघू शकता आपण कार्पा थोडाफार आलेला आहे. दुसरी फवारणी आपण खर्च केलेलाच नाही. फक्त GS ॲग्रोचं बॉस थम आणि फुटवा पेशल एक डोस केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त याला दुसरं काहीच केलं नाही. आणि 5 डोस केलेले GS ॲग्रोचे थम आणि बॉसचे. 5 वेळेस फवारण्या, 5 वेळेस एकरी 2 लिटर ड्रिपने आपण सोडलेलं आहे. आणि खताचा फक्त एकच बेसल डोस टाकलेला आहे, दुसरं काहीच केलेलं नाही. याला याच्यामुळे तुमचं GS ॲग्रोमुळे किती खर्च कमी झाला समजा? जवळपास खर्च म्हणजे नसल्याच्या बरोबर आहे. फक्त काय आपले प्रोडक्टचे जे रेट ना पैसे असन तेवढेच, फक्त दुसरं काही नाही झालेलं. 5-10 हजार रुपये फक्त. हजारापर्यंत GS ॲग्रोचे पूर्ण प्रोडक्ट वापरले तुम्ही? 10,000 रुपये खर्च फक्त प्रोडक्टचा. आणि दुसरा 2-3 हजार रुपये विमिकचा. ते दुसरा काहीच नाही व्यतिरिक्त खर्च झालेला. आणि माल एक नंबर 1 प्लॉट आहे. म्हणजे असा प्लॉट 1 लाख रुपये खर्च करून बनत असन माझ्या विचारांना, नाहीतर असं कमी खर्चात प्लॉट बनतच नाही. हे बघा आपले त्यांनी आणि हे प्रोडक्ट वापरलेले सगळे प्रोडक्ट इथंच पडलेले सगळे जे काय वापरलेले ते GS ॲग्रोचं. हे स्टम आहे, हे बॉस आहे आणि हे फुटवा प्लसचं एक छोटं आहे आणि एक कॅन मोठी तिकडे पडलेली. एवढंच वापरलेले फक्त हे 3च प्रोडक्ट. बाकी याच्या व्यतिरिक्त 15-15 दिवसाला. बरं, आज ही कांदाची कांडी जर बघितली तुम्ही जाडी, तर कशी वाटते तुम्हाला जाडी बघितल्यावर? लांबी बघा ना, मिनिमम लांबी जाडी. तुटलेला आहे काही कांदे याच्यामध्ये पुन्हा तिकडे. हो, आपण हे बघू शकता आपण इथं. तरी पण नंबर 1 प्लॉट आहे. असा प्लॉट मग मी अख्ख्या जीवनात बघितलेलं नाही. असं प्लॉट एवढं कमी खर्चामध्ये तुम्ही असं प्लॉट बघितलंच नाही समजा. फक्त GS ॲग्रोच्या सर तुमचं समाधान झालंय? हो, समाधान तर झालेलं आहे. म्हणजे नंबर 1 प्लॉट असा दुसऱ्या औषधांनी मी आजपर्यंत बघितलंच नाही, बनतच नाही प्लॉट. माझं म्हणणं आहे फक्त हे 2च औषध, फुटवा प्लस आणि स्टम आणि बॉस. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आपलं किती एकर प्लॉट आहे? 1 एकरचा प्लॉट आहे आणि दुसरीकडे अर्धा एकर आहे. तर कसं आहे सगळा प्लॉट? टोटल आपण 3 एकर क्षेत्रावर वापरले. आणि ज्या ज्या मित्र आहेत तुम्ही समजा आतापर्यंत दिलंय, समजा तुम्ही जी रिकमेंड केली, सगळ्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? म्हणजे कोणी असं म्हटलंच नाही की दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीपासून रिझल्ट म्हणजे त्याचे नंबर 1 खुश येते. म्हणजे एकदम हे सॅटिस्फाईड आहे. कारण की हे प्रोडक्ट वापरून कोणाचं असं हे म्हटलंच नाही. प्लॉट नंबर 1च बनले त्याचे, ते बी कमी खर्चात. पहिले लाख रुपये खर्च करून प्लॉट बनत नव्हते असे. आणि पानं मिळत नव्हते, आता पानं मिळून गेले डायरेक्ट प्लॉटचे. आणि प्लॉट कमी खर्चात एकदम. आणि ते बी 4-4.5 महिन्यातच. आता याला 4.5 बी नाही झाले. किती तारखेला लागवड करली याची? 28 तारखेला. 28 मेला लागवड आहे. 4 महिने 8-10 दिवस झाले. आज काय पाहून आज कोणता महिना चालू? 3 तारीख आहे. आज तारीख 3 ऑक्टोबर. 3 ऑक्टोबर म्हणजे जवळपास 4 महिने राईट झाले. याला 10 दिवस बी वर नाही झाले. 10 महिने 4 महिन्यात आता जरी काढला तर हा प्लॉट विक्रीला येऊ शकतो. 100% ॲव्हरेज येणारच. किती जरी काही झालं तर हा 100 प्लसच निघणार. 10 टनाच्या पुढे तर कुठंच नाही गेला. आणि 200-400 रुपये भाव बी भेटतो. व्यापारी वापस जातच नाही हा प्लॉट बघितला. एवढी कांदाची कांडीची लांबी वगैरे 100-200 रुपये तरी वाढून भेटत्या कमीच कमी. तसंच औषधाचे पैसे समजा तुमच्या लांब्या कांडीवरच निघून जाते. आपलं वाढून दिल्यामुळे व्यापारीने रेट. आणि प्लॉटवर एकदम टाकाटक प्लॉट आहे. हाईट गेट नंबर 1 आहे. चालतं. फक्त याला माती चढवावं लागते आपल्याला, दुसरं काही करायला लागत. बरोबर. याची माती तुम्हाला माहिती, आजूक जरी चढली असती तर एक जर माती लावली इथपर्यंत लावली, नवीन निघणार 1 हित माती लांबू शकते याची. दुसरं काही नाही. फवारण्या वेळेवर घ्यायचं, दुसरं काहीच करायची गरज नाही आपल्याला. बरोबर.